तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। कचरा वर्गीकरण की डंपिंग ग्राउंड असा प्रश्न निर्माण झालेला आहे। गोरा येथील कचरा वर्गीकरण केंद्रात कचऱ्याचा खच पडलेला आहे। कचरा साचल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे। दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। मात्र याकडे महानगरपालिका लक्ष देत नाहीये। त्यामुळे महानगरपालिका केव्हा लक्ष देणार असा संतप्त सवाल इथल्या नागरिकांनी उपस्थित केलाय। तर मुंबईतल्या गोराई येथील हा प्रकार आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रामकुमार गुप्ता आपल्या सोबत जोडलेले आहेत। रामकुमारजी, गोराईतील या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आहे, काय नेमकी तिथली स्थिती आहे? मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही ग्राउंडवर उपस्थित आहेत। तुम्ही बघू शकतात की ग्राउंडच्या इथे जे दुर्गंध उपस्थित होतात ते स्थानिक रहिवासी आहेत, त्यांना प्रचंड त्रास होत आहे। आमच्यासोबत इथे स्थानिक लोक आहेत, त्यांच्या जाणूया की काय प्रॉब्लेम आहे। आमच्याकडे आहेत, जाणूया सर काय प्रॉब्लेम आहे। हा जो डंपिंग ग्राउंड आहे, हा डंपिंग ग्राउंड ॲक्च्युली डंपिंग ग्राउंड होता पहिला। हा डंपिंग ग्राउंड तुम्ही इकडे कॅमेरा मारा तर समेत हा पहिला कचऱ्याचा ढीग होता आणि तो इथल्या स्थानिक लोकांनी वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर तो डंपिंग ग्राउंड बंद झाला आणि इथे फक्त कचरा सॅग्रिगेशन सेंटर ठेवलेलं होतं। सॅग्रिगेशन सेंटर म्हणजे इथला दहिसर ते गोरेगाव इथला जो कचरा येतो तो इथे जमा होतो आणि इथून मग नंतर छोट्या गाड्यांनी हा कचरा कांजूरमार्गाने मानखुरला जातो। पण इथे इनकमिंग एवढा आहे आणि आउटगोईंग कमी आहे। इनकमिंग एवढ्या गाड्या येतात की मला वाटतं दिवसाला 40 ते 50 गाड्या येतात आणि जाताना एवढ्या गाड्या कमी जातात की मग कचरा इथंच पडून राहतो। हा पडल्यानंतर कुजतो आणि इथल्या स्थानिक लोकांना खूप त्रास होतो याचा। आणि हा सगळ्या राजकीय पक्षांनी, सगळ्या सामाजिक संघटनांनी, इथल्या स्थानिक रहिवाशांनी हा विषय लावून धरलेला आहे, पण महानगरपालिकेला जाग येत नाही। कारण महानगरपालिकेला आम्ही सगळा टॅक्स देतो, आम्ही महानगरपालिकेचे सगळे टॅक्स पेड इथे नागरिक आहोत। पण आमच्या या जो गोराईला हा जो कॅन्सर झालेला आहे कचऱ्याचा डंपिंग ग्राउंडचा, याच्याकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे। ह्याचा आम्ही गोराई करून आम्ही निश्चित करतो। पहिला जे स्थानिक आहेत त्यांना पण रस्त्यावर जात आहे त्रास होतात, तर त्या स्थानिकचे जाणूया काय प्रॉब्लेम आहे। जसं दादानी म्हणाला की इकडे इनकमिंग जास्त आणि आउटगोइंग कमी आहे। इकडे तुम्ही पाहिलं असलं तर 2 गाडी कचरा फेकतात आणि घ्यायला एकच गाडी आहे, ते पण ते रिसेंटली टाकलेलं कचरा। आणि तुम्ही पाठीमागे पाहिलेलं असलं तर केवढा घाण पडलेला आहे, ते पण कधी काढलं त्याचं पण माहिती नाही। आणि त्याचा वास एवढा घाण रोडपर्यंत येतो आहे। फक्त इकडे नाही, तुम्ही जेवढ्यापर्यंत बाहेर जाऊ शकतात तेवढ्यापर्यंत एवढी वास येतो की तुम्ही थांबू पण नाही शकतो तिकडे। तर ह्याच्यावरती काहीतरी विशेष कारवाई सॅनिटायझिंग करतात। हा सॅनिटायझिंग फक्त पाणी मारतात। ह्या सॅनिटायझिंगमध्ये काही औषध नाही आहे। सॅनिटायझिंग करण्यासाठी जंतुनाशक आणि दुर्गंधी येऊ नये म्हणून आहे, पण दुर्गंधी बघा तुम्ही रोडवर गेलं तर दुर्गंधी येतोय। मग सॅनिटायझर करतात काय? आणि दुसरी गोष्ट, मला आता तुम्ही पत्रकार म्हणून हा विषय महत्त्वाचा विषय आहे ना, हा पत्रकार इथले स्थानिक पत्रकार विजय वंजारा यांनी पहिल्यांदा उचलून धरला। पहिलं त्या पत्रकार म्हणून सामाजिक जागरूकतेबद्दल त्याचं मी अभिनंदन करतो। आणि विषय असा आहे की या ज्या गाड्या जातात, गाड्या रात्रीच्या जातात, तिथले ड्रायव्हर्स हे सगळे मद्यधुंद अवस्थेत असतात। कसे गाड्या चालवतात, स्पीड ब्रेकर बघत नाहीत, स्पीड ब्रेकरवरनं त्या कड्या लूज लावलेल्या असतात, गाड्या उडतात आणि कचरा सगळ्या रस्त्यावर पडलेला असतो। मला वाटतं मानखूर आणि कांजूरमार्गपर्यंत जाईपर्यंत ह्या गाड्या रिकाम्या होत असतील आणि तसेच ते परत येत असतील असं मला वाटतं। आणि या त्यामुळे डबल इथे त्रास होतोय, कारण रस्त्यावर पण कचरा पडतो, दुर्गंधी पण येते आणि इथल्या अनेक या डंपरमुळे मागे म्हणजे आपण भूतकाळामध्ये गेलो तर ॲक्सिडेंट झालेले आहे, गंभीर ॲक्सिडेंट झाले होते, अपघात झाले होते। याला कारण हे जे मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवतात, डंपर चालवतात, त्याचं हे आहे परिणाम। काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये डंपरची गाडी कचरा रोडावर पडला होता, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? मी तेच बोललो की इथले स्थानिक पत्रकार विजय वंजारा यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला होता। आणि हे जे डंपरवाले होते, हे डंपरचे ड्रायव्हर हे मद्यधुंद अवस्थेमध्ये गाड्या चालवत होते आणि त्यामुळे त्यांनी स्पीड ब्रेकरवरनं उडाल्यानंतर वरती काय कव्हर नव्हता, वरती काय प्लॅस्टिक टाकलेला नव्हता, तो कचरा रस्त्यावर पडलेला होता त्यावेळेला। आमच्याकडे स्थानिक आहेत जे बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांचा जाणूया। कसं आहे, स्थानिक लोकांना आम्हाला असा त्रास आहे की खिडकी उघडू नाही शकत।
आम्ही खिडकी उघडू नाही शकत. जरा खिडकी उघडली की हे परफ्यूमचा स्मेल येतो. जर इकडे स्थानिक फक्त बाहेरचा माणूस इथे येऊ देत, आमचे पाहुणे आमच्यावरती हसतात की काय तुम्ही कुठे गटारामध्ये राहता, पहिले इथून निघा. गोराई स्वच्छ आहे, पण हा इथून जो अर्ध्या किलोमीटरच्या आतमध्ये जो आहे, जो कचऱ्याचा जो पूर्ण ह्या लोकांनी जे काय म्हणतो एकदम मार्केट करून ठेवलेलं आहे. रात्रीच्या टायमाला कुठला कचऱ्याचा डंपर गाडी यायची, हा कुठली परमिशन आहे ते आम्हाला पण नाही माहिती आहे. हे BMCलाच विचारावं लागेल की रात्रीचा कुठला कचरा येतो, का ह्युमन ट्रॅफिकिंग होतं, का ड्रग्ज येतात त्याच्यातून, का काय अजून वेगळं काही येतं, याच्यावरती याच्यावरती इन्स्पेक्शन केलं पाहिजे. काका आहेत जे बिल्डिंगमध्ये राहतात, काय सांगणार तुम्ही की काय काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? गेल्या 10 ते 12 वर्षापासून जसं सांगितलं, आधी डम्पिंग इथे होती. ही जो तुम्ही हा बघतोय डोंगर, हा पूर्ण डम्पिंगचा होता. जेव्हा गोराई डम्पिंग मुक्त होणार हे जेव्हा आम्हाला कळलं, तेव्हा आम्ही फार आनंदी झालो की आता आपला हा वर्षानुवर्षाचा जो त्रास आहे तो आपला कमी होतोय. पण तो त्रास काय कमी झाला नाही. त्याच्यानंतर डम्पिंग तर त्यांनी कन्वर्ट केलं, पण त्याच्यानंतर हा बाजूचा एक छोटा पॅच ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये ते बोलतात की आम्ही हा एक ट्रान्सफर स्टेशन आहे. तिथे कचरा जो येतो तो 4 ते 5 वार्डमधून येतो. मालाड, गोरेगाव, दहिसरपासून कचरा येतो इथे, आणि घेऊन जाणारे जे वाहनं आहेत ते फार कमी आहेत. आणि तो ट्रान्सफर स्टेशनच्या नावाखाली इथे डम्पिंग केली जाते. त्याच्यामध्ये ते बोलतात की आम्ही सॉर्टिंग करतो, सगळं करतो. तुम्ही डम्पिंगचा एरिया बघा, इथे एवढे सगळे रेसिडेन्शियल सोसायटी आहे. त्याच्या व्यतिरिक्त शांतीदान म्हणून आश्रम आहे इथे. तिथे मतिमंद मुलं, अपाहिज मुलं इथे आश्रयित आहेत. त्या मुलांच्या तब्येतीचं कोणाला काही पडलेली नाही, स्थानिकांच्या तब्येतीची काही पडलेली नाही. BMC आपल्याकडून त्याच दराने प्रॉपर्टी टॅक्स घेते. मग त्याचा आम्हाला काय बेनिफिट मिळतो आहे? आमची पाहुणे किंवा कोणी मंडळी आल्यावर ते आम्हाला हेच टोमणे मारतात की तुम्ही इथे कसे काय राहतात. रिक्षावालासुद्धा आम्हाला हे टोमणे मारतात. आम्हीसुद्धा इथे फ्लॅट घेतला, आमचं जन्माची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, पण त्या पैशाचं काय? त्यामुळे हे सरकारला आमच्याकडून विनंती आहे की हा ट्रान्सफर स्टेशन जे आहे ते लवकरात लवकर त्यांनी इथून हलवावं. कारण हे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे. हा पूर्ण जी गोराई 3 आहे ही हा नेहमीसाठी दुर्लक्षित राहिलेली आहे. काका तुम्ही काय सांगणार? गोराई एक भूषण आहे असं म्हणतात. बोरवलीला वेस्टला उतरल्यानंतर आमच्याकडे पेगोडा आहे, आमच्याकडे एसेलवाड आहे, आमच्याकडे गोराई बीच आहे, आता आमच्याकडे कांदळवन झालं आहे. त्याचबरोबर हे डम्पिंग आहे ना, हे पण आमचं एक भूषण आहे असं आम्हाला वाटतं आहे. नाही खरोखर आता एक आमच्या एका मित्राने सांगितलं की गाडी शिरली इकडे की लोकांना विचारायला नको की डम्पिंग कुठे आहे म्हणून, त्यांना झटकन कळतं आणि ते वेळेवर येतात. आता तुमचे एक पत्रकार सकाळी विचारायला नको, त्यांनी वासावर इथे आले. म्हणजे जो बाहेरून आलेल्या माणसाला इतका सुंदर वास घेता येतो आहे, तर आम्ही या वासात कसे आमचे म्हणजे एवढे आमचं अक्षरशः आमच्या प्रकृतीवर याचा परिणाम झाला आहे. साहेब तुम्हाला सांगतो आहे मी की हा जो दुर्गंधी जी येते ना, ही दुर्गंधी पूर्ण 6 महिने आम्ही सोसत असतो. लोकांना वाटतं की पावसाळा आहे, पावसाळ्यात पाणी पडलं कचरा कुचला की त्याची दुर्गंधी येते. असं होत नाही. जूनमध्ये पडलेला पाऊस थेट डिसेंबरपर्यंत आम्हालाही कमी जास्त प्रमाणात दुर्गंधी येत असते. हा त्रास आम्ही गेली 26 वर्ष काढतो आहे. 2008 त्या पूर्वीपर्यंत हे मोठं डम्पिंग होतं. अतोनात खर्च होता, अतोनात त्रास होत होता, आगी लागत होत्या, ॲक्सिडेंट होत होते. तरी देखील आम्ही एका सरकारी ग्रस्ताने आम्हाला कंप्लेंट करण्याकरता गेला असता त्याने आम्हाला सांगितलं तुम्ही इथे जागा का घेतली. तुम्ही जागा का घेतली हा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारायला नाही पाहिजे होता. त्यांना सांगितलं साहेब तुमचं वार्षिक उत्पन्न तुमच्याकडं असतं ना, तर आम्ही मलबारीला आणि कप परेडला जागा घेतली असती. म्हणजे त्यानंतर त्याचं बोलणं पूर्ण बंद झालं. म्हणजे माणसांचा आमच्याकडे गोराईकरांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा पूर्ण वेगळा आहे. 6 महिने आम्ही ही दुर्गंधी सोसतो. साधी BMC त्याची कदर घेत नाही. पण राजकीय पक्ष आज 2 दिवस झाले फेऱ्या मारतायत, छोट्या मोठे कामं करतायत, त्यांच्या सहकार्याने आज आम्ही इथे उभे आहोत असं आम्हाला वाटतं आहे. पण तसं करू नये. हा जो आहे ही डम्पिंग हे गोराईतून दूर झालं पाहिजे. कारण का उद्या गोराईसुद्धा एक पर्यटन भाग असा होणार आहे. कांदळवन फिरण्यासाठी आता सुरू होतं आहे नुकतं. बाहेरची माणसं इकडे येणार आहेत. ते नाकाला रुमाल किंवा नाकाला मास्क लावूनच त्यांना इथे फिरवणार, हे आम्हाला पाहवणार नाही. म्हणून लवकरात लवकर हे जे काय गोराई डम्पिंगच म्हणेन मी,
ते लवकरात लवकर इथून हललं पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था आली. काका हे जे प्रचंड दुर्गंध आहे त्याबद्दल तुम्ही प्रशासनाला काय मागणी करणार? बघा प्रशासन आमच्याकडे काहीच लक्ष देत नाही असं मी सांगेल. फक्त आज मी 3-4 दिवस आमचे माननीय मार्गदर्शक शिवानंद शेट्टी साहेब त्यांना आम्ही हे केल्यानंतर ते कंटिन्यू आमच्या आले आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आज कचरा कमी झालं तर त्यांच्यामुळे प्रयत्नामुळे झाले आज. आणि त्यात आज पण सकाळून ते आमच्यावर होते. तर तुम्ही एकच सांगेन तर की बाबा जितका लवकर हा आमचा तुम्ही वासमुक्त करा बोराई एवढंच मी सांगेन. आणि प्रशासनाने जे तुमचे टेंडर आहेत काय तुमचे जे 1, 2, 3 मधले जे आहेत ना सगळे कॉन्ट्रॅक्टर त्याला हे करा. डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर कोणी ते भेटत नाही. हा त्याचं नाव सांगतो त्याचं नाव सांगतो. तर तुम्ही येऊन जरा BMC प्रशासन लक्ष देऊन जेवढा लवकर आता त्रास हे करावा. आता प्रशासनाला काय मागणी करणार की हे जे डम्पिंग ग्राउंड आहे सेग्रिगेशन सेंटर आहे तर बंद करणार आहे की काय करणार? प्रशासनाने पहिल्यांदा हे बंदच करावं. कारण असं आहे की इथे आमच्या लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. या इथे मॅक्सेस सिनेमागृह आहे. त्या सिनेमागृहामध्ये लोक येतात तिथे त्यांनाही त्रास होतो आहे. इथे उपाहारगृहांना त्रास होतो आहे. या इथे शांतीदान म्हणून एक अपंग मुलांचा सेवा केंद्र आहे. इथे लागूनच आहे बघा भिंत आणि ते एकच आहे. हां तर त्यांनाही त्रास होतो आहे. आम्ही प्रशासनाला एवढंच मागणी करतो की पहिल्यांदा सेंटर बंद करा. बंद करायच्या अगोदर ही जी त्या इथे ह्या पाठीमागे ती कचरा पडलेला आहे. म्हणजे आता बघा हा डंपर खाली केला या डंपरनी तिथल्या जे उचलतात तिथलेच उचलतात आणि घेऊन जातात. मग मागचा कचरा पडलेलाच असतो. मागचा कचरा उचलणार कोण? त्याचा त्रास गोराईकरांना होतोय. तो पहिल्यांदा ही जी कचरा आहे पूर्णपणे उचलला जावा. रोज जसा कचरा येतोय तेवढा कचरा उचलला जावा आणि कालांतराने एखादी जागा बघून आम्हाला गोराईकरांना सुटकेचा निश्वास टाकण्यासाठी कुठे दुसरीकडे कचरा जागा बघावी निर्मनुष्य ठिकाणी आणि हा सेंटर चालू करावा. आम्हाला गोराईकर अक्षरशः कंटाळलेले आहेत या गोष्टीला. अक्षरशः एक दिवस असं येईल की सगळे गोराईकर रस्त्यावर उतरतील, महानगरपालिकेला ठासून सांगतील की आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरणार नाही जोपर्यंत आमचा जो हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत. आणि त्यावेळेला प्रशासनाला जाग येईल. आता प्रशासनाला सांगतात की प्रचंड गर्दीमुळे हे प्रचंड त्रास तुम्ही सांगा. त्यांना हेही विचारा की यावर उपाय नेमका काय असेल. उपाययोजना करण्यासाठी तुम्ही पालिकेकडे पाठपुरावा केलेला आहे का? उपाययोजनेसाठी तुम्ही काही मार्ग सांगितलेत का? प्रशासनाला हे जे दुर्गंध येत आहे तुम्ही याबद्दल काय प्रशासनाला मागणी केला आहे काय उपचार केला आहे का? आम्ही परत एकदा सांगतो की आम्ही प्रशासनाला वेळोवेळी मागणी केलेली आहे. सगळ्या राजकीय पक्षांनी मागणी केलेली आहे. स्थानिक संस्थेने मागणी केलेली आहे. स्थानिक नागरिकांनी मागणी केलेली आहे. पण प्रशासन ढिम्म आहे. प्रशासनाला अजूनही आमचा त्रास कळत नाही. कारण असं आहे की प्रशासनाने पहिल्यांदा हा जो कचरा पडलेला आहे हा संपूर्ण मुळासकट म्हणजे सगळा कचरा साफ करावा. इथे सॅनिटायझिंग करावी आणि इथले दुर्गंधीपासून आम्हाला मुक्ती द्यावी. आणि हा जो कचरा वर्गीकरणाचा जो सेंटर आहे हा दुसरीकडे निर्मनुष्य ठिकाणी वळवावा. आणि जर काय केलं नाही तर मला वाटतं गोराईकर कुठल्याही नेतृत्वाशिवाय रस्त्यावर उतरतील आणि प्रशासनाला सांगतील महानगरपालिका प्रशासनाला जोपर्यंत आमचा कचरा उचलला जात नाही या त्रासापासून आम्हाला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरणार नाही. हे असहकारचं आंदोलन आम्ही पहिल्यांदा करू आणि नंतर आम्ही रस्त्यावर उतरू. त्यावेळेला जो काही प्रकार होईल ज्यावेळेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला महानगरपालिकेचे जबाबदार अधिकारी जबाबदार राहतील. जी रामकुमारजी, या संदर्भात इथल्या नागरिकांनी पालिकेला काही मार्ग सांगितलेला आहे का? किंवा त्यांची मागणी आहे की निर्मनुष्य ठिकाणी असा कचरा टाकावा. तर अशी काही निर्मनुष्य ठिकाणं त्यांच्या नजरेमध्ये आहेत का तिथल्या स्थानिक नागरिकांच्या? तुम्ही काय सांगणार की हा एक कचरा आहे ते किती टाकणार त्याच्याबद्दल काय माहिती आहे? हा कचरा इथे जो दिवसभरातला कचरा टाकला जातो तो दिवसभरातला कचरा जर 10 गाड्या टाकल्या असतील तर त्या 10च्या 10 गाड्या उचलल्या गेल्या पाहिजेत आणि संध्याकाळी इथं एकही कचरा राहिला नाही पाहिजे. काय होतं रात्रभर तुम्ही कचरा टाकता कसला आणि उचलता कसला? रात्रभर कुठून कचरा येतो? एकदा तुम्ही टाकल्यानंतर कचरा टाकलात तुम्ही 3, 3:30, 4:30ला कचरा टाकल्यानंतर त्या ज्या गाड्या जातात त्या गाड्यांनी इथला पूर्ण कचरा उचलला पाहिजे तरच आमची सुटका होईल. आणि कचरा उचलल्यानंतर सॅनिटायझिंग केली पाहिजे, फवारणी केली पाहिजे, दुर्गंधी येणार नाही यासाठी फवारणी केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर
जी जंतुनाशक आहेत ती फवारली पाहिजेत, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, जर का आम्हाला या त्रासातनं मुक्ती मिळाली नाही तर आम्ही गोराईकर म्हणून या महानगरपालिकेचा जो प्रॉपर्टी टॅक्स आहे तो भरणार नाही. आणि गोराईकर म्हणून कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक नेतृत्वाशिवाय गोराईकर म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू. आणि त्यावेळेला जो काय कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला त्याला महानगरपालिकेचे जबाबदार अधिकारी असतील या संबंधित खात्याचे. डम्पिंग ग्राउंड मुंबईमध्ये कुठे शिफ्ट करणार हा जो जगा आहे काय मुंबई ते महानगरपालिकेने ठरवावं. आमचे आमदार सन्माननीय श्री संजय उपाध्ये साहेब खूप चांगलं काम करतात गोराईसाठी, बोरवलीसाठी. आम्ही त्यांनाही गोराईकर म्हणून आम्ही विनंती करतो की याच्यावर त्यांनी जातीने लक्ष घालावं. आणि हा जो आम्हाला कॅन्सर झाला आहे या दुर्गंधीचा, त्यातून आम्हाला मुक्ती द्यावी एवढीच त्यांना विनंती करतो. जी रामजी, या संदर्भात इथल्या नागरिकांनी स्थानिक आमदार किंवा खासदार यांच्याकडे या समस्येबाबत पाठपुरावा केलाय का, आणि आमदार खासदारांचं यावर काय उत्तर होतं? जे आमदार खासदार आहेत त्याबद्दल तुम्ही काय लेटरबाजी केलं आहे तर त्यांचा जबाब काय आला आहे? नाही, आमदार खासदारांना हे सगळे प्रश्न माहिती आहेत. आम्ही गोराईकर म्हणून आम्ही त्यांना परत एकदा आम्ही निवेदन देणार आहोत. पण मला वाटतं निवेदन द्यायची गरज नाही. जागरूक आमदार आहेत आमचे आणि खूप आम्हाला चांगले आमदार लाभलेले आहेत. त्या आमदारांकडनं आम्हाला अपेक्षा आहेत की दुर्गंधी मुक्तीसाठी ते प्रयत्न करतील आणि गोराईकरांचं स्वास्थ्य आरोग्य हे अबाधित ठेवतील एवढं आम्हाला त्यांच्याकडनं खात्री आहे. रामजी, त्यांना हेही विचारा की किती वर्षापासूनची ही समस्या आहे? ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेस ही समस्या होती का, की त्यावेळेस ही समस्या नव्हती? आणि आता सध्या महानगरपालिकेवरती प्रशासक आहे त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे का? किती वर्ष झाला हा दुर्गंधीच्या जे समस्या आहेत त्याबद्दल? ही जवळ काकांनी आमच्या सांगितलं की हा जो डोंगर आहे हा पहिला इथं डम्पिंग ग्राउंडच होता. पण हे डम्पिंग ग्राउंड हटल्यानंतर इकडे सॅग्रिगेशन सेंटर ठेवलं आहे. कचरा वर्गीकरण म्हणजे इथून कचरा ट्रान्सपोर्ट होतो, इथे कचरा जमा होतो आणि जमा झाल्यानंतर इथून मगाशी सांगितल्याप्रमाणे मानखूर आणि कांजूरमार्ग इथे जातो. पण इथला जो कचरा आहे याच्यावर कुठली रासायनिक प्रक्रिया केली जात नाही, त्यामुळे आम्हाला इथे दुर्गंधीचा त्रास होतो. जवळजवळ आम्ही 20-25 वर्ष हेच त्रास सहन करतोय. 98-99 पासून हा त्रास होतोय. डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यानंतर तर पहिला डम्पिंग ग्राउंडचा त्रास होता, आता कचऱ्याचा सेंटरचा त्रास आहे. रामजी, खूप खूप धन्यवाद घेतलेल्या या आढाव्याबद्दल, तिथल्या स्थानिक नागरिकांच्या प्रश्नाबाबत वाचा फोडल्याबद्दल. तर गोराई या ठिकाणी ही समस्या आहे. गोराईच्या या मैदानावरती डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातोय. मात्र या गोराईच्या मैदानाचा वापर हा कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी केला जातो. या ठिकाणी इथल्या संपूर्ण परिसरातील गोरेगाव, दहिसर, मालाड या परिसरातील कचरा आणून त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि हा कचरा त्यानंतर कांजूर किंवा मानखुर्दला पाठवला जातो. मात्र या ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांना मोठी समस्या भेडसावते. दुर्गंधी या परिसरात पसरली आहे. तर या समस्येबाबत माजी नगरसेवक शिवाज शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया जय महाराष्ट्रवर दिली आहे ती ऐकूयात. 10 दिवसापासून भरपूर जे पाऊस पडला होता, पावसाच्या नंतर पण एवढा लोकांना स्मेल जाणीव लागला. कमीत कमी आजूबाजूला कमीत कमी 100 ते 120 बिल्डिंग आहेत. त्यांचा तक्रार येत होता का सेग्रिगेशन सेंटर मधून भरपूर वास येतो. तर आम्ही येऊन बघितलं तर कमीत कमी 60 ट्रक माल इकडे असंच म्हणजे हा सेग्रिगेशन सेंटर म्हणजे त्यांनी आम्ही कॉन्ट्रॅक्टरला विचारला का हा म्हणजे कचरा काय एवढा जमा आहे म्हणून. तर त्याचं म्हणणं असं होतं पवईचा हा रस्ता बंद झाल्यामुळे आम्हाला रात्रीचं ते रोडचं काम चालू आहे, त्यामुळे आम्ही रात्री गाडी घेऊन जात आणि दिवसाला त्यांना परमिशन नाही म्हणून हा इकडे पडून राहिला. तर माझा त्याला प्रश्न आहे का तू पवईचा रोड बंद आहे तर तू गोडबंदरच्या मार्गाने जाऊ शकतो, पण त्याला ते डिझेल त्याच्यामध्ये जास्त आणि त्याच्याकडे गाडीच्या कमतरता आणि जे गाडी आहे ते कायद्यानुसार नाहीये. त्याला खालती ट्रे लावायला असतात, वरती ते सर्व म्हणजे हा एकदम जे ग्लोबल कंपनीचा एक बोगस म्हणजे कारभार आहे आणि इकडे कोण लक्ष देणार नाही म्हणून तो इकडे आपल्या या डम्पिंगला एकदम दुर्लक्ष केलेलं आहे. तर याबाबत रहिवाशांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी, तोही पाहूयात. मी सध्या गोराई इथे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी आहे. मात्र हा डम्पिंग ग्राउंड आहे की कचरा वर्गीकरण केंद्र आहे हे नेमकं आपल्याला माहिती नाही, कारण बरेच दिवस या ठिकाणी आहे तो कचरा साठवला जातोय आणि त्याचा वास आहे
तो इथल्या स्थानिकांना होतोय, रहिवाशांना त्याचा मोठा प्रचंड त्रास होतोय. लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, या ठिकाणी जेव्हा फिरतात त्यांना ह्या वासाचा प्रचंड त्रास होतोय. आपल्याबरोबर बोलण्यासाठी काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्याबरोबर आपण बोलूया. सर, हे नेमकं मला पहिलं सांगा, हे काय आहे? कचरा वर्गीकरण केंद्र आहे की हा डम्पिंग ग्राउंड आहे? डम्पिंगचं तर नूतनीकरण झालेलं आहे. हे डम्पिंग नाही आहे, ट्रान्सफर स्टेशन आहे, पण त्याला बघितल्यावर वाटतं डम्पिंगच आहे. कारण इथे बरेच वाड्यामधून कचरा येतो आणि तो दिवसेंदिवस इथेच असतो. आणि त्याच्यानंतर इथून जो कचरा नेला जातो, ती नेणारी जी वाहनं आहेत त्यांची संख्या कमी आहे आणि कचरा आणणाऱ्यांची वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे याला ट्रान्सपोर्टेशन बोलतात, पण ते डम्पिंगच आहे. कारण डम्पिंगच दिसतं ते. पावसामध्ये समस्या फार बिकट होती. इथे आल्यावर कचऱ्याचं वर्गीकरण होतं आणि पाऊस असल्यामुळे ते कारणं देतात की रस्ता खराब आहे, पवई मार्गाने आम्हाला जायला त्रास होतो, त्यामुळे आमचे कचरा इथून जे देवनार वगैरे तिकडे नेतात ते वाहनं कमी आहेत असं ते बोलले जातात. पण दरवर्षी पावसात हीच समस्या येते. इथे कचरा जमा होतो मोठ्या प्रमाणामध्ये आणि ते वर्गीकरण करायला वेळ घेतात. ते वर्गीकरण केलेले पण सगळ्या गोष्टी स्पंज पासून सगळा प्लास्टिक वगैरे सगळं इथेच पडलेलं असतं. ते बरेच दिवस पावसामध्ये कुचतं वगैरे आणि त्याचा वास चालू असतो. आता गेले जवळजवळ महिनाभर हा दुर्गंध यायला सुरुवात झाली आणि आम्ही 2-4 वेळा इथे येऊन गेलो, पण खरी मोहीम झाली ती गेल्या शनिवारी झाली, जेव्हा आम्ही इथले कर्मचारी, तो कंत्राटदार आणि जे गाडीचे मालक आहेत त्यांना स्वतः वैयक्तिक भेटलो. तेव्हा त्यांनी कारण दिलं की पवई इथे नवीन रस्ता बनतोय, त्यामुळे इथे आलेला कचरा आम्ही नेत नाही आहोत. एखाद दुसरी गाडीच येते क्वचित. त्या दिवशी जेव्हा शिवा शेट्टी, जे आमचे स्थानिक माजी नगरसेवक आहेत, त्यांनी दमदाटी केल्यामुळे त्या गाड्या येण्यास सुरुवात झाली. आजही तुम्ही बघाल, आता सध्या हा जवळजवळ 40 ते 50 गाड्यांचा कचरा आहे. हा इथला लोकल कचरा नाहीये, हा दुसऱ्या वॉर्डमधून देखील आणलेला कचरा आहे. त्यामुळे फक्त वर्गीकरण न होता इथे डंप देखील केलं जात आहे इथला तिथला कचरा. बरेच वेळा आम्ही हा मुद्दा आपल्या इकडचे स्थानिक आमदार आहेत, खासदार आहेत, यांना वेळोवेळी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगितलंय की बाबा आत्ता इथून हे वर्गीकरण सेंटर हटवा. बाजूला बघितलं तर मोकळी खाडी आहे आणि ती खाडी अतिक्रमण युक्त इकडच्या स्थानिक लोकांनी अतिक्रमण केलेले. तर त्या जागेमध्ये जर हा वर्गीकरण सेंटर जर तिकडे केलं तर ते सोयीस्कर होईल अशी विनंती आम्ही त्यांना केली. परंतु आज तागायत त्याच्यावर कसल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. पावसाळ्यामध्ये त्याचा एवढा त्रास होतो की जो आता होतोय. तर हीच समस्या आहे आणि आमचं म्हणणं ठीक आहे, हे काम आहे, हे सगळ्यांच्यासाठी असतं. हे सगळं जरी खरे असलं तरी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वेळच्या वेळी व्हाव्यात. भले जे काय काम आहे ते साठून राहता कामाने, साठून राहिलं की त्याची दुर्गंधी पसर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की JCBने ते कचरा उचलला जातोय. मात्र हा बऱ्याच दिवसापासून इथे कचरा आहे तो साठवला गेला होता. जे ते स्थानिकांनी पाठपुरावा केला. इथले स्थानिक नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या प्रयत्नांनी ह्या कचऱ्या डम्पिंग ग्राउंड म्हणजे आपण म्हणू याला वर्गीकरण न करता इथे डम्पिंगच केला जातोय आणि त्यानंतर आहे ते इथलं प्रशासन जागा झालंय आणि त्यांनी ते उचलण्याचं काम चालू केलंय. मात्र वास आहेत ना, दुर्गंधी येते तशी तर तशी आहे. काही अजूनही लोक आहेत, स्थानिक आहेत, त्यांना आपण विचारूया. सर, तुम्ही कसा पाठपुरावा केला आणि तुमच्या या पाठपुराव्यात नेमकं तुम्ही कोणाला श्रेय द्याल की ज्यांच्यामुळे हे काम पुन्हा चालू झालंय? हम पिछले 2006 से हम यहाँ रह रहे हैं, बट जब बिल्डर ने जब फ्लैट लेने के टाइम बताया गया कि हम सब ये डंपिंग ग्राउंड निकल जाएगा, बट 19 साल हुआ है, बट ये जो डंपिंग ग्राउंड है बाद में बोला गया हाई कोर्ट की तरफ से डंपिंग ग्राउंड क्लोज किया गया है. बट अभी भी सेग्रीगेशन बोल रहे हैं, बट सेग्रीगेशन की जगह मिनी डंपिंग ग्राउंड हो गया है. बट अब हमारे यहाँ इस गोराई 3 खास करके करीब 1200 से 1500 फैमिली रेसिडेंशियल ये है. बट जिस तरह से बांस वगैरह आ रहा है उसका BMC से हम हमारे से लेते हैं असेसमेंट टैक्स या प्रॉपर्टी टैक्स जो लेते हैं, बट जो हमारी बेसिक सुविधा है जो हेल्थ केयर के लिए वो BMC कहीं हमारे को दुर्लक्ष दे रहे हैं. आज इथे उभं राहणं पण शक्य नव्हतं अशी परिस्थिती 2-3 दिवसापूर्वी होती. वर्षातले 12 महिने असतात, 6 महिने आम्ही हा त्रास सहन करत असतो. याची सुरुवात होते जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि हा पाऊस यंदा लवकर सुरू झाल्यामुळे आम्हाला हा त्रास लवकर सुरू झाला. तो थेट डिसेंबर किंवा जानेवारीच्या 15 आम्हाला येत असतो. म्हणजे वर्षाचे 6 महिने इकडची जनता जरा व्यवस्थित श्वास घेऊ शकते.
अदरवाईज हे शक्य नाही. जय महाराष्ट्र न्यूज चॅनल या बातमीचा आहे तो आढावा घेणार आहे आणि हे इथलं जे डम्पिंग ग्राउंड आहे किंवा कचरा वर्गीकरण केंद्र आपण म्हणू शकतो तर त्याचाही जो आहे तो पाठपुरावा करत राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर गोराईमध्ये ही कचऱ्याची मोठी समस्या आहे. खरं तर वर्गीकरणासाठी या मैदानाचा वापर करायला हवा, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साठवला जातोय. त्यामुळे इथल्या नागरिकांना, आजूबाजूला रहिवासी क्षेत्र आहे त्यामुळे इथल्या नागरिकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा मोठा त्रास होतोय. या सर्व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे आणि तसंच या ठिकाणी इतरही काही क्षेत्र आहेत जसं हॉस्पिटल आणि इतर काही गोष्टी आहेत. लहान मुलांचे हॉस्पिटलसुद्धा या परिसरामध्ये असल्यामुळे या सर्वांना याचा त्रास होतोय. त्यामुळं ही समस्या लवकरात लवकर सुटावी अशी मागणी इथल्या स्थानिक नागरिकांनी केली आहे. यासोबतच बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.